चांदवड शहरातून मनमाडकडे जाणाऱ्या चांदवड मनमाड महामार्गाचे काँक्रिटीकरणासाठी शासनामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी ठेकेदारामार्फत खर्च करण्यात आलाय। मात्र गेल्या 3-4 वर्षांपासून या ठेकेदारामार्फत अत्यंत कासव गतीने काम चालू असून काँक्रिटीकरणाच्या नावावर चांदवड ते मनमाड दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला 100 ते 150 वर्षांपूर्वीचे शेकडो वडाचे आणि वेगवेगळ्या जातीचे मोठमोठे डेरेदार वटवृक्षांची कत्तल करण्यात आली आहे। परंतु त्या बदल्यामध्ये नवीन वृक्ष लावण्याची तरतूद असतानाही ठेकेदारामार्फत कोणत्याही प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आलं नाहीये। तसेच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या डावखर नगरकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या बाजूला असलेले स्ट्रीट लाईट पोल सुद्धा काढून घेण्यात आले। त्यामुळे चांदवड चौफुली सरकारी विश्रामगृह ते डावखर नगर रात्रीच्या दरम्यान अंधाराचं साम्राज्य असतं। रस्त्याच्या मधोमध स्ट्रीट लाईट लावणं गरजेचं असतानाही अजून कोणत्याही प्रकारची लाईट व्यवस्था करण्यात आली नाहीये। रात्रीच्या दरम्यान नागरिकांना चालणं देखील मुश्किल झालंय। तसेच रस्ता बनवताना दोन्ही बाजूने नागरिकांना येण्या जाण्यासाठी प्युअर ब्लॉक लावणं गरजेचं असतं, परंतु रस्त्याच्या एकाच बाजूला प्युअर ब्लॉक लावलं आणि दुसऱ्या बाजूला लावलेच नाहीये। तसेच लासलगाव चौफुली ते सरकारी विश्रामगृहापर्यंत गतिरोधक लावणं गरजेचं आहे, कारण गाड्यांचा वेग जास्त असल्यामुळे वारंवार अपघात होत असतात। यामुळे नागरिकांमध्ये असंतोष असून वारंवार तक्रार करूनही उपाययोजना होत नाहीये। या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहेर यांनी अधिक माहिती दिली आहे। हा चांदवड मनमाड रस्ता असल्याने ह्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचं काम चालू असताना ठेकेदाराने सांगितलेलं होतं का तुम्हाला या रस्त्याच्या लगत तुम्हाला झाडं लावून देऊ। तर रस्त्याचं काम चालू असताना चांगले मोठे झाडं तर ह्या लोकांनी तोडून टाकले, पण नवीन झाडं लावून देऊ तर ह्या ठेकेदाराने झाडं सुद्धा लावलेले नाही। हे बघा, हा परिसर पूर्ण बिगर झाडाचा परिसर दिसतोय, का झाडं सुद्धा लावलं नाही। त्यानंतर त्या ठेकेदाराने असं सांगितलं होतं का तुम्हाला जिथे अंडरग्राऊंड गटार करून देऊ, अंडरग्राऊंड तर ती गटार केली, तर ती गटार सुद्धा आपल्या स्वरूपामध्ये ती गटार केलेली आहे। ती गटार सुद्धा पूर्ण केली नाही, ती गटार सुद्धा वरतीच आहे। त्याच्यानंतर ठेकेदाराने सांगितलं का आम्ही तुम्हाला ह्या रस्त्याच्या कामालगत तुम्हाला ह्या रस्त्यालगत गट्टू बसवून देण्यात येतील, पण ते गट्टू एक साईड अर्धा स्वरूपामध्ये गट्टू बसवण्यात आलेले आहे। तर ते गट्टू सुद्धा पूर्ण खालीवर करण्यात आलेले, म्हणजे गट्टू सुद्धा एक लेवलमध्ये बसवण्यात आलेले नाही आहे। तर असे खालीवर म्हणजे इथे पाऊस जेव्हा चालतो तर तेव्हा इथे पूर्ण पाणी साचतं या गट्टूवर, लोकांच्या 2 व्हीलर सुद्धा गाड्या घेऊन पडता इथे। आणि ते ह्या गट्टूचंच काम तर ह्या पट्टीला अर्धवट स्वरूपामध्ये पण सोडलं। आता आपण त्या साईडला जाऊ। हा ठेकेदाराचा व या रस्त्याच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे रस्त्याचे काम अर्धवट सोडून दिलेले। बघा, आता आपण चांदवड मनमाड रस्ता ह्या बाजूला उभे आहे। आता बघा, ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि त्या अधिकाऱ्यांचा सुद्धा हलगर्जीपणामुळे या साईडला संपूर्ण गट्टू लावायचे होते, तर त्या माणसाने गट्टू सुद्धा लावले नाही। कारण ह्या साईडला 4.5 ते 5 हजार लोकांची कॉलनी आहे। 4.5 ते 5 हजार लोकांना ह्या रस्त्याने वर्दळ मोठ्या प्रमाणात चालावं लागत आहे। लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी असते या रस्त्याला। ह्या साईडला गट्टू टाकणं गरजेचं होतं, पण त्या ठेकेदाराने ही साईड बघा, संपूर्ण साईडला त्यांनी गट्टू सुद्धा बसवले नाही। याच्यामुळे अपघाताचा परिणाम सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे। कारण लवकरात लवकर यांनी हे काम केलं पाहिजे, तर त्यांनी ह्या कामाकडे ते जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। ह्याच रस्त्यावर बघा, इकडे 5-6 कॉलन्या आहे आणि त्या कॉलन्यांमधून येणाऱ्या लोकांना ह्या रस्त्यावरून जेव्हा जावं लागतं, रस्त्यावर इकडे 5-6 कॉलन्या आहे। त्या कॉलन्यामध्ये लोकांना गावामध्ये काही पण घ्यायला जावं लागतं। मग विद्यार्थी असेल, विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतं। तर त्या रस्त्याच्या अधिकाऱ्याला व ठेकेदाराला आम्ही सांगितलं होतं का तुम्ही इथे तात्काळ इथे गतिरोधक टाका, इथे बिनकर लाईट टाका किंवा सिग्नल असे काही टाका का जेणेकरून अपघात होणार नाही। पण त्या रस्त्याच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहे। महिलांना सुद्धा व्यवस्थित गाडी चालवता येत नाही, कारण की एकमेव रस्ता आहे कॉलन्यांचा। तर त्यांच्यामुळे त्यांच्या हलगर्जीपणामुळे ह्या रस्त्याच्या लोकांना मृत्यूशी सामना करावा लागत आहे। तर तात्काळ त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी इथे गतिरोधक असेल तात्काळ इथे टाकण्यात यावं, व इथे सिग्नल असेल किंवा बिनकर लाईट असेल किंवा स्ट्रीट लाईट असेल हे तात्काळ चालू करण्यात यावी। ह्याच रस्त्यावर
हा चांदवड मनमाड रस्त्यावर इथे उपजिल्हा रुग्णालय आहे, बाजूला पोलीस स्टेशन आहे, मागे चांदवड न्यायालय आहे. एवढे रस्त्यालगत असल्याने इथे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची वर्दळ असते, गर्दी असते, इथे रुग्णवाहिका जाते. तरी ह्या टोल प्रशासनाला जाग येत नाही, कारण इथे गतिरोधक नाही. गतिरोधक नसल्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. रात्रीच्या वेळेस स्ट्रीट लाईट नाही, इथे अंडरग्राऊंड गटार नाही, त्याच्यानंतर रस्त्याच्या लगत पेवर ब्लॉक टाकलेले नाही. तर ह्या टोल प्रशासनाने, ह्या टोल शासनाने तात्काळ इथे रस्त्यावर गतिरोधक व भिंकर लाईट, त्यानंतर सिग्नल व त्यानंतर गतिदर्शक फलक व रस्त्यालगत असलेले गट्टू हे तात्काळ बसवण्यात यावे. तसे जर झाले तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता शासनाने घेण्यात यावी. हा रस्ता आहे चांदवड ते मनमाड हायवे होता, पण हा महाराष्ट्रामध्ये खड्ड्यांसाठी प्रसिद्ध होता. पण शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केला आणि हा इथे काँक्रिटीकरणाचा नवीन रस्ता बांधला. तर हा नवीन रस्ता झालेला आहे, पण इथे जो संबंधित ठेकेदार असेल या हवेचा, ते अधिकारी असेल, संपूर्ण अंधार बघा. इथून हा संपूर्ण चांदवड ते मनमाड हा संपूर्ण अंधारच अंधार आहे. म्हणजे गाडी चालवायला सुद्धा संपूर्ण भीती वाटते लोकांना, रात्रीचा प्रवास करू शकत नाही. पूर्ण अंधार असल्यामुळे इथे लोकांनी गाडी कशी चालवायची हा एक मोठा प्रश्न पडतो इथे. आणि जवळजवळ इकडे कॉलन्या आहे, ह्या रस्त्याने संपूर्ण कॉलन्या आहे आणि जवळजवळ 3,500 ते 4,000 लोक राहतात इथे. पण त्या लोकांना सुद्धा भीती वाटते या रस्त्याने कसं जायचं, याचा प्रवास करायला, रात्री बेरात्री हॉस्पिटलमध्ये यायला. संपूर्ण अंधार आहे आणि अंधार असल्यामुळे लोकांनी कसं जायचं हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे लोकांना. आणि इथे स्ट्रीट लाईट होती पहिले, स्ट्रीट लाईट असल्यामुळे काय केलं, ठेकेदाराने ती स्ट्रीट लाईट पण काढून टाकली. स्ट्रीट लाईट काढून टाकले, ते पोल कुठं गायब केले ते माहिती पडलं नाही. आणि त्यानंतर इथे वृक्ष होते, 200-250 वर्षापूर्वीचे मोठमोठे वृक्ष होते, पण ह्या लोकांनी ते वृक्ष पण काढून टाकले. म्हणजे वृक्ष पण राहिले नाही इथे. आणि नवीन वृक्ष लावायचे होते, तर नवीन वृक्ष सुद्धा या लोकांनी, म्हणजे जो ठेकेदार असेल किंवा अधिकारी असेल, ते सुद्धा त्या ठेकेदारांनी वृक्ष रोपण केलेले नाही. आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो हवे इकडनं ह्या साईडनी ज्या लक्झरी आहे, 100 ते 150 लक्झऱ्या रात्रीच्या पुण्याला जातात इकडनं. हा शॉर्टकट असल्यामुळे 100 ते 150 लक्झऱ्या जातात. पण ह्या सिन्नर मार्गे, ह्या निफाड तालुक्या मार्गे, पण इकडे पण संपूर्ण अंधार आहे. तर लाया तिथे दिसत सुद्धा नाही का गाडी कुठं द्यायची हा एक मोठा प्रश्न आहे इथे. आणि ह्या इथे एक मोठा हायमास होता इथे अंधार असल्यामुळे हायमास होता, तो हायमास सुद्धा दिसत नाही. म्हणजे पूर्ण इथे चौफुली आहे, पण संपूर्ण अंधार दिसत आहे. म्हणजे आणि इथे ह्या साईडला हे विश्रामगृह आहे. हे विश्रामगृह आपल्या महाराष्ट्राच्या आदरणीय भारतीताई पवार खासदार ह्या निधीतून विश्रामगृह बांधलेलं आहे. पण विश्रामगृह बांधलेलं असल्यामुळे इथं मोठमोठे नेते येतात रात्रीचे, पण अंधार असल्यामुळे ते विश्रामगृह सुद्धा दिसत नाही. असा एक इथे म्हणजे एवढा अंधार असतो रात्री बेरात्री. हा ठेकेदाराचा आणि जे रस्त्याचे जे अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे ह्या शहरवासियांना चांदवड ते मनमाड रस्त्यावर संपूर्ण अंधारात राहावं लागत आहे. रात्रीची गाडी नेता येत नाही, तर एक भीती निर्माण झालेली आहे. संपूर्ण अंधारच अंधार आहे. असा एक मोठा इथे संपूर्ण अंधार आहे. यांनी हायमास लावला पाहिजे इथे मोठा. इथे हायमास लावले तर इथे हायमास राहिले तर मग इथे दिसेल लोकांना पण. आणि चांदवड ते मनमाड स्ट्रीट लाईट पाहिजे. त्याच्यानंतर इथे चौकुले असल्याने इथे मी स्वतः रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी विंकर राईची मागणी केलेली. ठिकठिकाणी गतिरोधक द्या तुम्ही. त्यानंतर सिग्नल मागितलेले, सिग्नल द्या म्हणजे जे करून अपघात होणार नाही. आणि अंधारामध्ये तर रात्रीतून अपघात मोठ्या प्रमाणामध्ये होता. सर्वात जास्त अपघात जर वाढलेला असेल तर ह्या चांदवड ते मनमाड हायवेवर वाढलेले, कारण दिसतच नाही ना, अंधारच आहे मोठा, त्यामुळे अपघात वाढलेले. गतिरोधक नाही. या रस्त्यावर अशा मोठमोठ्या खटक्या पडलेल्या आहे. या खटक्या बघा, या अशा खटक्या पडलेल्या गाडी अटकते इथे. महिला गाड्या घेऊन जर स्कूटी घेऊन जातात, महिला सुद्धा त्या गाड्या घेऊन पडतात. म्हणजे दिवसभरामध्ये अपघात मोठ्या प्रमाणामध्ये इथे वाढलेले. तर लवकरात लवकर ह्या जे पण रस्त्याचे जे अधिकारी असेल, जो ठेकेदार असेल, त्यांनी तात्काळ चांदवड ते मनमाड रस्त्यावर लाईट बसवण्यात यावे, हायमास बसवण्यात यावे. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी धनंजय पाटील, चांदवड.